स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। विविध अभिवृद्धि कामों की भूमि पूजा की एमबी पाटिल ने। राज्य के गृह मंत्री और बबलेश्वर मतक्षेत्र विधायक डॉक्टर एमबी पाटिल ने बबलेश्वर तालुका कारजोड़ गांव में 25 लाख की लागत से निर्माण हो रहे समुदाय भवन और ममदापुर में 50 लाख की लागत से निर्माण हो रहे अंबेडकर भवन के कामों की भूमि पूजा की है। आखिर में बबलेश्वर जाकर शांतवीर सर्कल, गांधी सर्कल से होते हुए मिनी विधानसौधा को जोड़ने वाले सीसी रोड का जायजा लेकर बबलेश्वर पट्टन पंचायत कार्यालय का लोकार्पण करते हुए 100% वैक्सीनेशन होगा तो ही हम कोरोना से मुक्त होंगे। 54 करोड़ लागत से चिक गलगली में बने बैरेज पानी से भर चुका है। जल संसाधन मंत्री की अवधि में एमबी पाटिल का ये सहकार अब किसानों के लिए वरदान बनने जा रहा है, जिसकी कल गंगा पूजा करेंगे, कहा है एमबी पाटिल ने। ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳಿ. ಇಡೀ ದೇಶದಾಗ 100 ಕೋಟಿ ಜನ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಾಗ 5 ಕೋಟಿ ಜನ ನಾವು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ 3ನೇ ಅಲೆ 4ನೇ ಅಲೆ ಬಂದಾಕರ್. ನೀವು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಲಸಿಕೆ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಇದು 3ನೇ ಅಲೆನೂ ಬರುತ್ತೆ, 4ನೇ ಅಲೆನೂ ಬರುತ್ತೆ, ಮಕ್ಕಳಿಗೂ ಬರುತ್ತೆ. ಈಗ 2ನೇ ಅಲೆ ಯುವಕರಿಗೆ ಬಂತು, 3ನೇ ಅಲೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ದೇವ್ರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದು 3ನೇ ಅಲೆ ಬರಬಾರ್ದು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಕೈತಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಕೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಯಾರ ಕೈಗದ? ನಿಮ್ಮ 3ನೇ ಅಲೆ ಬರ್ದಾರ್ದಂಗೆ ಕಾಯ್ಕೊಳ್ಳೋದು ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗದ. ಹಿಂಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಹಿಂಗೆ ನಾನು ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೋರಿ, ಶುಚಿತ್ವ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿರಿ, ಜಾತ್ರೆ ಮದುವೆ ಗಿದ್ವಿ ಇರ್ತಾವೆ ಏನದವಲ್ಲ ಸೋಮ ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಒಳಗೆ ಕುತ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೋರಿ. ಸತ್ತಾಗೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ. ಇಲ್ಲಿಕಂದ್ರೆ 3ನೇ ಅಲೆ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನೀವು ಕಾರಣ ಆಗ್ತೀರಿ. ಇವತ್ತು ನಾಳೆ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನಾಳೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಕತಿ. ಹಂಗಾಗಬಾರ್ದು ನೋಡ್ರಿ. ಲೆಟ್ ಮಂದಿ ಸತ್ತಾರ, ಮತ್ತೆ ಇಡ್ಕ ಬಟ್ಟಿದ ಆದ್ಮೇಗೂ ಬುದ್ಧಿ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಬೇಕಿಲ್ಲದ. ಇದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಹಾಕೋರಿ, ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೋರಿ, ದೂರ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಇದು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಹಾಕೊಂಡು ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ। बाघमारे हॉस्पिटल में दांतों की बीमारी से जुड़े हर तरह का किया जाता है इलाज, जिसके माहिर ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर शान करीमी करेंगे आपका उम्मीद से भरपूर इलाज। तो आज ही विजिट कीजिए बाघमारे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, सकाफरोजा सरकारी उर्दू स्कूल नंबर 4 के पास। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।